मोठी आहे। अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। बारामतीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची भेट झाली आहे। बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलंय। ज्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, या 12 जिल्हा परिषद निवडणुका या समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठीच्या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढण्याचा जिथे जिथे शक्यता आहे तिथे आम्ही एकत्र लढतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची मी म्हणालो की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र लढतायत। आता 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांविषयी आपण बोलतो आहोत आणि तिथे समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र होऊन लढतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या संदर्भात, विलिनीकरण करणार या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा, आता यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाली? आज विलिनीकरणाचा काही विषय नव्हता, एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे। त्याची परवानगी आणि त्याचा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही आलो होतो आणि मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जिथे शक्य होईल तिथे एकत्रितपणे निवडणूक करायचा आम्ही